सगळं सर्च करतात त्या गुगलचा CEO भारताचा पहिलं विमान उडवलं एका भारतीयाने आणि तोही मराठी होता. आम्हाला राईट बंधूच लक्षात आहेत. चुकतंय कुठे? हे ज्ञानेश्वरी वाचली आहे का? या बल्बचा शोध 100 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी इसवी सन पूर्व संप्रदायाची ताकद आणि आपली गहनता लक्षात घ्या. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे तया विजू माझी असे सलिल काही. उदक पाणी आवेशे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे माझ्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं आणि याला वारकरी संप्रदाय म्हणायचा आणि त्यांना ज्ञानोबा राय म्हणायचं. ज्ञानाचा एक शब्द तुम्हाला सांगते. ज्ञानोबरायांचं फार गोड वर्णन आहे. ज्ञानोबरायांचं वर्णन सांगायचं म्हटलं तर भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे त्यांना ज्ञानोबराय म्हणावं. मी ज्ञानोबराय सांगू, लक्षात घ्या. एका लेकराची आई व्हायला कमीत कमी बाईला 18 वर्ष पूर्ण लागतात. बरोबर आहे? तुम्हाला माझे शब्द कळतायत ना? कारण तुमच्या तोंडाकडे बघून तुम्हाला कळतंय असं मला वाटत नाही. कारण तुमच्या तोंडाकडे बघून कीर्तन करते मी. मी म्हणलं ना, तुम्ही मुद्दाम करताय. तुम्हाला असं वाटतं तुम्ही मला फसवताय, मायबाप पण तुम्ही फसताय. तुमचं कसं झालंय, एक पोरगा एसटी चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने सहज विचारलं, एवढा काय असतं? त्याला कंडक्टरला फसवलं. म्हणलं कसं काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. कळलं, त्यालाच कळलं. ते तुम्हीच सांगा, याच्यात कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? तो का म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड त्या हुनी दगड बरे देवा. कमीत कमी कळत नाही एवढं तरी कळावं, त्याला शहाणा म्हणावं. कळतंय का? मला कळत नाही एवढं ज्याला कळालं तो शहाणा आहे. मला कळतंय असा भास ज्याला होतोय त्याच्यासारखा मूर्ख दुसरा बिलकुल नाही. काही कळत नाही आपल्याला, ना मला ना तुम्हाला. संतांचा उपकार आहेत आपल्यावर. किती उपकार आहेत माहित आहे? आपण माणूस आहे याची सुद्धा जाणीव गाथा आणि ज्ञानेश्वरीमध्ये आहे. जर ज्ञानेश्वरी नसती, जर गाथा नसता तर आपण माणूस आहे याची सुद्धा जाणीव आपल्याला आज तागायत झाली नसती. एवढे संतांचे उपकार आहेत आपल्यावर. हा बाप आहे, ही माय आहे, हे बहीण आहे, हा भाऊ आहे, संतांमुळे कळलं. काय सांगू आता संतांचे उपकार, माझा निरंतर जागविती, माझा निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार, निरंतर जागविती, माझा निरंतर जागवतात ते संत आहेत. विनाकारण चुकीच्या मार्ग नेतात ते भामटेत. पण आम्हाला खरं कळलं पाहिजे. या आपल्याकडे कसं आहे, ज्याला मटण चावणार त्यानं माळ घातली त्यो महाराज आहे आणि आम्ही कोण पोतराज आहे रे. अरे त्याला चावणा म्हणून घातली, सगळं करून भागला देव पूजेला लागला. आम्हाला चावायला यायच्या आधीपासून आहे, अरे पूर्वजांपासून आहे. तशी जसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी येत याते. माऊलींची भाषा. परमार्थ हा वयातच आला पाहिजे. अवघड आहे. नाही तर एके दिवशी अशी होईल मराठी शिक्षण राहणार नाही, फक्त इंग्लिश मिडियम असेल. कारण आम्हाला मराठी शिक्षण आवडत. आमची माय मोबाईलवर जिंगल बेल लावून देते, ज्ञानेश्वरीच्या ओव्या नाही. एखाद्या आईला म्हणलं ना, नका आई लेकराला मोबाईल देत जाऊ, हा तेवढंच नादी लागतंय, नाही तर कामच करू देत नाही. नादी लावती, लाव ग माय लाव. अगं मग थोड्या वेळ देत जा ना गाई. एकदा घेतलं की कुणाच्या बापाचं ऐकत नाही. अगं तुझं आहे ते, तुझं तरी ऐकवते नाही. अगं 1.5-2 आहे ते, गुडघ्यापर्यंत माय तुझ्या, तुझं ऐकत नाही माय. माय तुझं, अगं तुझं माय 45 तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही आणि 1.5-2 ऐकत नाही. असं नाही ग माय. लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं. लेक आहे म्हणून सांगते, लेकराच्या शेजारी पुस्तक घेऊन बसा, ते वाचायला शिकल्याशिवाय राहत नसतं. याला संस्कार म्हणायचे असतात. मी विचार करते कधी कधी मायबाप काय पुण्यवान असेल ते कुटुंब, ज्या कुटुंबात ज्ञानेश्वरी वाचली जाते. काय भाग्यवान असतील ते लेकरं ज्यांच्या मुखात माझ्या ज्ञानोबरायांच्या हरिपाठांची वाक्य येतात.
आणि काय पवित्र असेल ते कुळ ज्यांच्या पोटी अशी संतती जन्माला येते. मी विचार करते बायबा. मग मी हाही विचार करते, काय दलिंदर असेल तो बंगलावाला ज्याच्या घरात हरिपाठ नाही, काही भिकारी असतील ते लेकरं ज्यांना मायबाप कळले नाही, अवघड आहे जरा. पण ठीक आहे, काही दिवसांनी मराठी शिक्षण राहणार नाही. इंग्लिश मिडियमची मॅडम फळ्यावर एक चित्र काढेल आणि चित्राकडे बघून लेकरांना शिकवेल. लिसन केअरफुली चिल्ड्रन, लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बुवा. यू नो व्हॉट आय मीन. बरं म्हणतील व्हॉट इज द बुवा. तो असतो ना फेटा बांधलेला, कबर बांधलेला, इठल इठल करतो, दॅट इज द बुवा. आजकाल दिसत नाही. लाईक डायनासॉर. डायनासॉर जसा नामशेष झाला तसा बुवा एके दिवशी या मातीवरनं नामशेष व्हायचा. तुमच्या हातात आहे. अरे गणपती बसवताय तर नाचताय, नवरात्र करताय तर दारू पिताय. म्हणजे 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबराव आणि देव भेटला नाही. अरे तू देव बुडवला. आणि ज्यांनी ज्यांनी या वर्षी गणपतीत नाचले ना, या बहिणीचा शब्द आहे, अजून 4 वर्ष त्यांना बायका भेटणार नाही, गॅरंटी. बाकीचे म्हणतील माझं झालं, तुझी 4 वर्ष नीट नाणार नाही भेटल्यापेक्षा बिया करेल. अरे का रे, कधी गुरुद्वाऱ्यात गेलाय? गुरुद्वारा शीख लोकांचं गुरुद्वारा. त्या गुरुद्वाऱ्यात जर प्रवेश पाहिजे असेल तर मस्तकाला कापड बांधावं लागतं, तर ते प्रवेश देतात. मग तो स्त्री असो नाही तर पुरुष असो. जर तुमच्या अंगावर संस्कृतीला शोभणारे कपडे नसतील तर गुरुद्वाऱ्यामध्ये प्रवेश नाहीये. समजा तुमची पॅन्ट फाटकी असेल, फाटकी म्हणजे स्टँडर्ड, स्टँडर्ड मेंटेन म्हणजे फाटकी. म्हणजे मला कीव येते रे बुद्धीची, कीव. बसून खाणं अनएज्युकेटेड, उभं राहून खाणं एज्युकेटेड. आईबापाला मानणं अनएज्युकेटेड, न मानणं एज्युकेटेड. सुशिक्षित. जो कपड्याचा आकार छोटा करतो तो सुशिक्षित, आणि जे भरपूर कपडे घालतात ते असुशिक्षित. म्हणजे आमच्याकडे इतकी बेकार अवस्था आहे, जी पोरगी वरातीत नाचती ती सुशिक्षित आहे, आणि जी कीर्तनात नाचती ती नालायक आहे. वा रे वा. म्हणजे तुझी डवळी नवरदेवासमोर नाचती, इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास. आणि आम्ही इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. काय बुद्धी रे, काय म्हणजे कसं. असंच जर असतं ना, जर कपड्यावरच शिक्षण आणि स्टँडर्ड मेंटेन करता आलं असता तर या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई झालीच नसती. नाही त्यांनी स्टँडर्ड मेंटेन केला. नवऱ्याचा हट्ट आहे, बाई डॉक्टर व्हायचं आहे तुला. बायका पुरुष डॉक्टराकडे कम्फर्टेबल नसतात. स्वतःची तपासणी पुरुषांकडे व्यवस्थित करून घेत नाहीत बायका. त्यांना नाही त्यांचा स्पर्श आवडत. बाई डॉक्टर झाली तर बऱ्याच बायांचा जीव वाचेल. त्यांचा गरोदरपणामध्ये जो जीव जातो तो जाणार. आणि तू सुरुवात केलीस तर प्रत्येकीला बळ मिळेल सुरू करायचं. आणि माय या व्यासपीठावर सांगते, माझ्या भगवंताने जी शक्ती स्त्रीला दिली ना ती जगाच्या पातळीवर कुणाकडेच नाही. स्त्री म्हणून जन्माला येणं इतकं सद्भाग्याचं आहे ना, इतकं आई होण्याचा अधिकार आपल्याकडे ग माय. काय ताकद आहे माय स्त्रीमध्ये. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण भिका पाटलाचा. अहो मग लक्ष्मण रामाचा पोरगा, नशीब तेवढं तरी. कधी रामायणाचा विचार, आपण कुठल्या परंपरेची माणसं आहेत बघा. ज्या भरताने आपल्यामुळे आपल्या भावाला वनवास झाला म्हणून त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्याच्या पायाशी बसून आयुष्यभर भावाची वाट बघावी, त्या रामायणाची माणसं आहेत आपण. अरे गुंठ्यासाठी भांडणं करतो रे. एका स्त्रीची अवहेलना झाली म्हणून रामायण घडावं, म्हणून महाभारत घडावं, त्या परंपरेला जपणारी माणसं आहेत आपण. आपल्यात बलात्कार व्हावा तरी कसं रे. त्याचं कारण आहे आम्ही संस्कृती सोडतोय. अहो ते रामायण आहे जिथं सत्वशील सीता आहे, पुरुषोत्तम राम आहे, लक्ष्मणासारखा बंधू आहे, मारुतीरायांसारखा भक्त आहे. अहो ते महाभारत जिथं द्रौपदी सारखी बाई आहे, जिथं कृष्णासारखा जगाचा नायक पाठीशी उभा आहे. आणि आम्हाला विश्वास आहे विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध 5 जणांनी जिंकावं, त्याचं कारण माझा विश्वनाथ पाठीशी उभा आहे. ते महाभारत आहे रे. काय ताकद आहे ना संस्कृतीमध्ये आपल्या. लोक म्हणतात, मला सुद्धा माझ्या मित्रमैत्रिणी म्हणतात, अगं तुझं वय काय, करती काय, अगं तुझ्या वयात मस्त एन्जॉय करायचा, जिने के हे 4 दिन बाकी हे बेकार दिन, मस्त लाईफ जगायची, स्टायलिश राहायचं, मेंटेन राहायचं. फेटा बांधती, कंबर बांधती, निठल म्हणा काय चला मी लोकांचं सांगत नाही, स्वतःचं सांगते. 22-23 वर्षाची पोरगी मी. खरं
सांगा, एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली असेल का वनात जाऊन? न लगती साया सजावे सुखे येतो घरा, नारायण असं काय केलं असणार आहे? उपास तपास तब्येतीकडे जाऊ नका माझ्या, खाते मी, लागत नाही माझ्या अंगाला, खाते मी माय बाप ना शरीरासी ताडावे. माऊली सांगतात अतिविषय सेवा का सर्वता निरोधावा. नाही, पोटापेक्षा कमी खायचं नाही, पोटापेक्षा जास्तही खायचं नाही. असोनी संसारी ब्रह्मचारी राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करा, देव लवकर भेटतो. कळलं त्यालाच कळलं. फार दिखावा नाही, आम्ही परमार्थ अर्धा तर दिखाव्यासाठीच करतोय. परवा दिवशी एका माणसाने 20,000 लोकांची पंगत घातली. किती? 20,000. म्हणजे काय दानशूर व्यक्तिमत्व, काय विशाल हृदय त्या माणसाचं. 20,000 लोक, 20,000 लोक, 20,000. शेजारचा म्हणला ताई लय झाला, आता लय नका बोलू, त्याला काय चांगल्या मनानं खाऊ नाही घातली. म्हणलं मग कशामुळे खाऊ घातली? ती मला इलेक्शन जवळ आलंय म्हणून गुतीवल्या ती. हा परमार्थ आहे लोकांचा, ही परमार्थाची मेंटॅलिटी आहे लोकांची. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगावं, देश काल पात्र पाहून केलं जातं ते दान आणि उपकार न ठेवता केलं जातं ते दान, तर दानम सात्विकम श्रुतम, त्याला सात्विक दान म्हणावं. त्याच्या पलीकडे माऊली म्हणले, देवा चुकलास तू, दान द्यायचं कसं हे सांगितलं, पण मिळवायचं कसं हे नाही सांगितलं. आम्ही काय करतो, लोकांची खून करतो मग पैसे कमवून लोकांना देतो. असे तुम्ही किती सत्य केले तरी मजा. अन्यायो पार्जितम धनम, अन्यायानं उपज झालेलं धन धर्माच्या कारणी लागत नाही. मग जोडून या धन उत्तम